आपल्या महाराष्ट्रातल्या मेंढपाळ बांधवांविषयी। खरं तर मेंढ्या पाठीमागे येतात आणि ते तुम्ही चित्र पाहिलं असेल, कदाचित तुमच्या शेतामध्ये एखाद्या वेळेस मेंढ्या जर बसल्या असतील तर ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर तरळत असेल। मेंढ्याचा एक मोठा खांड जणू, समोर एक माणूस, त्याच्या हातामध्ये 2 काठ्या, हातामध्ये काहीतरी वाजवण्यासाठी आणि त्या मेंढ्यांना आवाज देत असं करत तसं करत त्या मेंढ्यांना पुढं बोलवण्याचं काम चालू असतं। मेंढ्याच्या सगळ्यात शेवटी मेंढ्या संपल्याच्या नंतर 1-2 माणसं तिथेही असतात घरातली आणि तिथून त्या शेवटपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या मेंढ्यांना हाकत पुढं नेण्याचं काम चालू असतं। आणि याच्यामध्ये आजूबाजूला इकडं तिकडं त्यांची लहान लहान पोरं, काहीच्या अंगावर कपडे आहेत, काहीच्या अंगावर कपडे नाहीत, हातामध्ये काय काय घेऊन ते बाजूला इकडच्या तिकडच्या दिशेनं त्या मेंढ्याच्या बाजूनं फिरत असतात। कधी कुणी बसू दिल्या तर ठीक आहे, आज इथं बसवायच्या, उद्या तिथं बसवायच्या। ज्या ठिकाणी मेंढ्या बसल्या तिथलं कुणाचं ते नुकसान सहसा करत नाहीत मेंढपाळ। त्याच ठिकाणी जर मेंढ्या बसल्या तर उलट तिथं शेणखत टाकून त्या मेंढ्या पुढं हाकल्या जातात। आज रात्रभर तिथं थांबू दिलं याचं ऋण व्यक्त करत खऱ्या अर्थाने त्या पुढच्या दिशेने निघायला लागतात। या मेंढपाळांचं आयुष्य, या मेंढपाळांचं जीवन खऱ्या अर्थानं प्रचंड वेदनादायी आहे। लहान लहान पोरं आहेत, शिक्षण नाही, घरदार, सगळ्या गोष्टी आहेत। मेंढ्या सांभाळायच्या, कुठं बसवायच्या आणि उद्याचा मुक्काम कुठे स्वतःला सुद्धा माहिती नसते। कदाचित त्यांचं सुद्धा आयुष्य बदलवण्यासाठी त्यांना वाटत असेल कधीतरी एखादा सोन्याचा दिवस आपल्यासाठी उगवेल। खरं तर झुंड चित्रपटामधल्या त्या पोरांच्या हातामधलं ते दगडं काढून त्यांच्या हातामध्ये चेंडू देऊन त्यांना खरं तर एक वेगळं स्वप्न दाखवणाऱ्या अमिताभ बच्चनसारखा एखादा माणूस कदाचित यायला पाहिजे। या मेंढपाळांच्या तरुण लहान लहान छोट्या छोट्या पोरांच्या हातातली खरं तर त्या काठ्या काढून त्यांच्या भविष्याचा कुणीतरी विचार करायला पाहिजे। तुझ्या डोळ्यामंदी चंद्र मना भरून हसला, आज माझ्या मंदी माझा मी विठ्ठल पाहिला।